मित्रांनो, आजचा व्लॉग थोडासा खास आहे, कारण खूप दिवसांनी आम्ही लहानपणीचे सगळे मित्र एकत्र नाईट आऊटला निघालो आहोत. या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोंजे गावाजवळचा एक मस्त बंगलो. आम्ही स्वतः बनवलेलं फिश फ्राय आणि मटण, मित्रांसोबतच्या गप्पा, मस्ती, टिंगलटवाळी आणि वरून आम्ही ड्रोन पण उडवला, त्यामुळे काही भन्नाट शॉट्स पण मिळाले. थोडक्यात सांगायचं तर हा व्लॉग आहे लहानपणीच्या मित्रांसोबत केलेल्या फुल नाईट आऊटचा. मग चला सुरू करूया आजचा व्लॉग. मित्रांनो, आज खूप दिवसांनी असा दिवस आला आहे की लहानपणीचे सगळे मित्र पुन्हा एकत्र निघालो आहोत नाईट आऊटसाठी. सध्या आम्ही सगळे गाडीत बसलो आहोत आणि डेस्टिनेशन आहे डोंजे गाव सिंहगड पायथ्याच्या इथे. तर प्लॅन काय आहे मित्रांनो, बंगलो आहे, नॉनव्हेज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणीचे मित्र आहेत. म्हणजे आजची रात्र झोप कमी आणि मस्ती जास्त होणार हे 100% नक्की. चला तर मग सुरू करूयात आजचा सिंहगड नाईट व्लॉग. मग एक दिवस अचानकच आमच्या ग्रुपमध्ये टॉपिक निघाला, अरे खूप दिवस झाले कुठेतरी नाईट आऊटला जाऊया का. आणि बस त्या एका मेसेजनी पुन्हा एक सगळे लहानपणीचे दिवस आठवले. मग आमचा मित्र निखिल जगताप म्हणाला, अरे सिंहगडच्या आमच्या रिलेटिव्हचा एक मस्त बंगलो आहे, तिकडे जाऊया का. मग आम्हाला काय एवढंच ऐकायचं होतं. मग काय प्लॅन झाला आणि लगेच फायनल. एक नाही दोन नाही, थेट 11 जण तयार झालो. मग तयारी झाली, मटन, फिश आणि मग नॉनव्हेज बनवायला लागणारं सगळं सामान घेतलं, कारण स्वयंपाक पण आम्हीच करणार होतो. 2 गाड्या केल्या. आमच्या गाडीत मी, संकेत, शैलेश, अजय भाऊ आणि प्रसाद, आणि दुसऱ्या गाडीत चेतन, कौशल, निखिल आणि अक्षय. मग काय मित्रांनो, प्लॅन झाला, निघालो आणि डायरेक्ट सिंहगडला येऊन पोचलो. मित्रांनो बघा, आपण आलेलो आहोत आता सिंहगड पायथ्याशी डोंजे गाव आहे. त्या तुम्ही बघा सिंहगड किल्ला इथून गॅलरीतून कसा दिसतोय. ही एक बेडरूम आहे. म्हणजे खूप मोठी बेडरूम आहे. आणि इकडे काय, हो वॉशरूम. ओके. आणि इकडे ओके चेंजिंग रूम आणि कबर्ड वगैरे आहे तिथे. इथे एक कबर्ड वगैरे दिलंय आणि इकडेच वॉशरूम आहे. ओ माय गॉड, तुम्ही पहा इथे कशी बेडरूम आहे. इथे बघा सगळे भांडी वगैरे आहेत तुम्हाला इथं. तर तुम्ही इथं स्टेला आलात आणि तुम्हाला स्वतःला बनवून खायचं आहे तर इथं सगळी भांडी उपलब्ध आहेत. तुम्हाला काहीच आणायची गरज नाही आहे. एकदम चांगली सोय इथं यांनी केलेली आहे. अगदी ताटांपासनं कढई, पातेली सगळं इथे. नमस्कार मित्रांनो,
मी तुमचा सर्वांचा मित्र रोहन जगताप, तुमच्या सर्वांचा आवडता रोहन जगताप व्लॉग्समध्ये सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता तुम्ही बघताय माझ्या मागे हा जो बंगला आहे तो आहे डोंजामध्ये खडकवासला. आपल्या सिंहगडचा जो पायथा आहे तिथे डोंजे गाव आहे. त्या डोंजे गावाच्या तिथे 4 BHK विला आहे, तिथे आम्ही आलो आहे. तर माझे घराचे सगळे लहानपणीचे मित्र आहेत, आम्ही इथे आलो आहे, 1 नाईट स्टे घेतला आहे. तर ह्या बंगल्यामध्ये आत्ता शैलेश आणि प्रसाद आमचे 2 मित्र आहेत, ते स्वयंपाक करतात आहेत. आणि मटण आणले आम्ही, मटण आहे, फिश आहे, ते आता इथं बनवणार आहे आम्ही. आणि आम्ही टोटल 8 जण आहेत. तर तुम्ही बघा की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल. अजून जो ग्रुप आहे तो पण आलेला आहे इथं. नमस्कार. काय ब्लॉग आहे करायला पण हरकत नाही. हाय. कसं आहे लोकेशन? बरंच एक नंबर. हे बघितलं का? हे आमचे मित्र अक्षय, कौशल आणि निखिल. शैलेश आणि प्रसाद यांनी तर किचनचा पूर्ण ताबाच घेतला होता. कांदा, टोमॅटो आणि बाकी सगळं इतकं झपाट्याने चॉप चालू होतं. थोड्याच वेळात त्यांनी मटण शिजवायला ठेवून दिलं आणि त्या मटणाचा सुगंध तर पूर्ण वातावरणातच पसरला होता. आणि मी व्हेज असल्यामुळे माझ्यासाठी स्पेशल मशरूमची भाजी बनत होती. म्हणजे एकीकडे मटणाचा सुगंध आणि दुसरीकडे मशरूमची भाजी, अशी आमची स्वयंपाकाची मजा चालू होती. थोड्याच वेळात अजय भाऊ आणि संकेत यांनी मटण शिजलं की थेट त्यावर तावच मारला. मला सोडून जेवाय बसला म्हणून चेतन आणि अक्षयने संख्याला कोपऱ्यात घेऊन डायरेक्ट मस्करीत मारायला सुरुवात केली आणि सगळीकडे मजा. शैलेश, हा कसला मसाला आहे? हा आहे फिश फ्राय. त्याच्यामध्ये 2 अंडे टाकले शैलेशने. सुरमई फिश, त्याचा हा मसाला. आणि आता मॅरिनेशन चालू केलेलं आहे. फिश मॅरिनेट करून झालेले आहेत. तवा आणलाय शैलेशनी. आता अजून 5-10 मिनटं आपण मॅरिनेशन करणार आहे ते सुरमई फ्राय. त्याच्यानंतर आपण हे रव्याचं पीठ आहे, रव्याच्या पीठमध्ये आपल्याला ते सुरमई फ्राय करायचे आहेत. तर बाकी सगळं रेडी आहे, फक्त आता सुरमईच राहिलेली आहे फ्राय करायची. किती वेळ लागेल शैलेश मॅरिनेट फ्राय व्हायला? अर्धा तास ह्याला का सगळे फिश अर्धा तास लागतील? ठीक आहे. आत्ता हे ठेवलेत फ्राय करायला. तुम्ही बघा, मासे बनवलेत त्यांनी, रवा फ्राय आणि मसाला फ्राय असे 2 बनवलेत. मटण ऑलरेडी झालेलं आहे. हे बघा, हा मटणाचा रस्सा आहे आणि हे फ्राय. शिजला का प्रसाद? एकदा टेस्ट करून बघ कसं झालंय बघ. त्यात काय मीठ वगैरे कमी आहे का? मसाला जो मॅरिनेट केलेला जो मसाला आहे तो कसा आहे? प्रॉपर झालाय का? कसं आहे तुम्ही बघा. चारी बाजूने मी तुम्हाला दाखवतो. जो विला आहे त्याच्या बाजूने असे त्यांनी स्पेस ठेवलेली आहे आणि खूप शांत आणि थंड वातावरण इथं. हे बघा, आंब्याची झाडं आहेत, मोहर आला आंब्याच्या झाडाला. अजून 1 महिन्यांनी तर ह्याला आंबे येतील. हे बघा, चिक्कूचे झाड बघा तुम्ही, चिक्कू लागलेत खूप सारे. हे बघा, इकडे एक जी बेडरूम आहे त्या बेडरूममधनं हा रोड एक बाहेर येतो, तर त्यासाठी ही बाल्कनी आहे. खूप सुंदर आहे बघा तुम्ही. हे
आता एक राऊंड झालेला आहे सुरमई फ्राय करून. चेतन प्रिपरेशन करतोय. तर बघा तुम्ही, चेतन शिजलंय का? फक्त पलटी करायची, 1-2 वेळा पलटी करावं लागेल जेणेकरून जाणार नाही खावामध्ये. ठीक आहे, असं जळतं त्यासाठी जरा पटापट पलटी करणं गरजेचं. मित्रांनो, आम्ही आता इथं टेरेसवरती येऊन बसलोय. तर आता आम्ही ड्रोनचे शूट घेतोय. संध्याकाळी 6 वाजलेत. तर तुम्ही बघा माझ्या मागे सिंहगड किल्ला दिसतोय आणि हे बघा ड्रोन आलाय आता. हे बघा, हे बघा. खूप मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. बराच वेळ ड्रोन उडवल्यावर शेवटी त्याची बॅटरी संपली आणि सगळ्यांना टेन्शन, आता हा खाली येणार कसा? मग काय, सगळेच जण छतावर जाऊन ड्रोन पकडायला उभे. पण ड्रोन पण भारीच निघाला. जिथून उडाला होता त्या होम पॉईंटला सरळ ॲटोमॅटिक लँडिंग केलं. शेवटी ड्रोन सेफ उतरला आणि आमची फुकटची कॅच पकडायची हवाच गेली आणि सगळीकडे हाशा झाला. चला तर मित्रांनो, आपण आता ड्रोनमधून घेतलेले काही शॉट्स आणि व्ह्यू बघूयात. बंगल्यावर पोचल्यानंतर आम्ही लगेच ड्रोन उडवायचा प्लॅन केला. मी अजून ड्रोन फ्लाय करायला शिकतोय, त्यामुळे थोडी मूवमेंट जास्त होती, पण तरीही काही छान शॉट्स कॅप्चर करायचा आम्ही प्रयत्न केला. ड्रोन जसा जसा वर जात होता तसं वरून दिसणारं दृश्य अजूनच सुंदर वाटत होतं आणि तो बंगला वरून पाहिल्यानंतर खूपच शांत आणि सुंदर दिसत होता. बंगल्याच्या छतावर बसून आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली आणि ते क्षण ड्रोनने खूप छान कॅप्चर केले. जेव्हा ड्रोनने सिंहगडचा परिसर वरून पाहिला तेव्हा एक वेगळीच गोष्ट लक्षात आली. आजूबाजूला खूप घरे आणि डेव्हलपमेंट दिसत होती. एकेकाळी पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आता हळूहळू शहराच्या विस्तारात येताना दिसतोय आणि त्या सगळ्या दृश्यात दूर दिसणारा सिंहगड किल्ला आणि मावळणारा सूर्य खरंच खूप अद्भुत वाटत होतं. त्या क्षणी असं वाटत होतं की हा सनसेट आणि हा व्ह्यू कायमसाठी मनात साठवून ठेवावा. इथं केअरटेकर आहेत, त्यांनी आम्हाला भाकरी बनवून दिलेत. मित्रांनो, आता आम्ही सगळं झालेलं आहे, जेवण तयार. आता आम्ही जेवण करायला बसणार आहे वरती. कौशलवरती घेऊन चाललाय. प्रसाद काय काय घेऊन जायचंय? सगळंच जेवायचंच ना आता. निखिल, ते भाताचं पण घे ना. संकेत घे रे ते. मित्रांनो, आता आपण जेवायला बसणार आहे सगळेजण. तुम्ही बघा सगळं रेडी आहे. आता आम्ही पत्रवळ्या घेतोय जेवायला. मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसणार आहे. चेतन घेतोय मटन रस्सा. ताट बनवतोय चेतन सगळ्यांना. अतिशय सुंदर तर्री बघा. मटन फ्राय, हा फिश मसाला आणि हा रव्यातला फिश फ्राय. हा राईस घेतोय. मटन फ्राय. निखिल काकडी चिरतोय. भाकर ना जात्रे. एवढं कोण दिलं? कमी करायचं. ते हात काढ. आत्ता वाजलेच रात्रीचे 8. शैलेश आणि हा प्रसाद आहे, ह्यांनी जेवण बनवलंय. हा शैलेश, जय भवानी, चेतन दोघं टेस्ट करतील आणि सांगतील कसं आहे. प्रसाद कसं आहे? आळणी तूच बनवलंय. एक नंबर आहे. चेतनला जास्त भूक लागली, चेतन खातोय. काय कमी जास्त भात व्यवस्थित शिजलाय. फ्राय खाऊन बघू. बाकीच्यांनी पण करा ना टेस्ट त्याच्यात. फ्राय सर्वोत्तम झाले. सगळ्यात चांगला फ्राय झालेला आहे. सगळ्यांनी फ्राय करा.
फ्राय मस्त झालं. कसं झालं अक्षय? पोपट दिसायला मस्त छान मस्त कसा झालं. झाला. मस्त मस्त झालं. रोहन व्हेजची भाजी कशी झाली सांग. रस्सा सुंदर झालेला आहे. ताट रे. माझा रोल संपलाय का? सॉरी. ताट दे ना. तिथले हे आण ना. भातवडी किंवा काहीतरी आण ना वाढायला. शैलेशनी आता माझ्यासाठी, मी व्हेज आहे, माझ्यासाठी त्यांनी बनवले मशरूम फ्राय आणि माझ्यासाठी राईस आहे. तुम्ही बघा आता मी खाणार आहे. आण रे. शैलेशनी आणि प्रसादनी माझ्यासाठी मशरूम बनवले. तर आता मी टेस्ट करतो कसं झालंय ते तुम्हाला सांगतो. मटणासारखं ते. अरे आपण इंस्टाने चालतो, युट्यूबने चालतो असं आहे. मटणाचा आणि मशरूमचा जे वाटण बनवलं ते एकच आहे. फक्त इकडं मशरूम आहे, इकडं मटण आहे. टेस्ट एकच आहे, पण एक नंबर बनवले. खाऊन बघा ना तुम्ही पण. मित्रांनो, आता मी जेवण करतो आणि जेवण झाल्यावरती तुम्हाला भेटतो. जेवण झाल्यावरती आपण गप्पा मारत बसणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. बघा हे सगळेजण जेवतात आहेत. चेतन आणि कौशल मागे मी जेवलेलो आहे आणि अतिशय सुंदर झालेलं आहे. कसं आहे कौशल? शैलेश एक नंबर फ्राय. मित्रांनो, आता जेवण झालंय आमचं सर्वांचं आणि आता थोडा वेळ आम्ही इथं हॉलमध्ये बसलोय. तुम्हाला दाखवतो. बघा सगळेजण इथं बसलेत. आजा भाऊ, कौशल, प्रमोद, शैल्या. मित्रांनो, आता आम्ही चेतन आणि मी आईस्क्रीम आणायला चाललोय. तर सर्वजण आतमध्ये बसलेत. आम्ही आता पत्त्या खेळणार आहेत. तर यांनी गाडी बाहेर काढली. आता आईस्क्रीम घेऊन आणायला चाललोय इकडे जवळ. मित्रांनो, जेवण झालंय आमचं. आम्ही सगळेजण आता इथे गप्पा मारत बसले हॉलमध्ये. शैलेश औरंगाबादवरून आलाय, त्यामुळे त्याला झोप आली. झोपलाय तो. इथं पण भरपूर काम केले. मित्रांनो, हे बघा इथं जे डॉगी आहे त्या डॉगीचं नाव आहे मोदक. मोदक चल या इकडे. हे बघा कसा आहे हा मोदक. बघा याचा एक पायाला काहीतरी झालेलं आहे. मोदक चल इकडे. बघा इकडे मागे थांबलाय. चल इकडे पुढे. त्याच्या पायाला लागले तर त्याचा पाय. मोदक. मित्रांनो, आत्ताच आमचं जेवण झालंय. जेवण करून सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेत. आमचे सगळे लहानपणीचे मित्र आहेत हे. आम्ही खूप वर्षांनी एकत्र आलो आहे आत्ता. म्हणजे आमच्या घराशेजारचे सगळे मित्र आहेत, पण खूप वर्षांनी आम्ही नाईट आऊट स्टे केला आहे. ह्याच्या आधी मला आठवतं आहे की आम्ही गेलो होतो कोलाडला रिव्हर राफ्टिंगला रोहायला राहिलो होतो. त्याच्यानंतर हाच आमचा एक नाईट आउटिंगचा एक प्लॅन झाला. तर आत्ता इथे सिंहगडच्या पायथ्याशी डोंजे इथे आम्ही आहे. दुपारी गरम होत होतं, पण संध्याकाळी खूपच भयंकर थंडी आहे आणि खूप गार लागतं इथे. मी आत्ता इथे बाहेर बसलोय, सगळेजण आतमध्ये बसलेत. खूप मस्त विला आहे हा. म्हणजे मी रिकमेंड करेल की तुम्ही मी इथे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या विलाची माहिती देईल. तर की हा विला कुठे आहे, काय ह्याचे रेट किती आहेत आणि कसं आहे ते सर्व मी तुम्हाला सांगेल. तर हा फक्त विला स्टेसाठी आहे. इथे 4 बेडरूम आहेत. आरामशीर 10-15 लोक इथे झोपू शकतात एवढ्या बेडरूम आहेत. खूप प्रशस्त असा हॉल आहे. 4 बेडरूम आहेत. किचन आहे आणि किचनमध्ये सर्व भांडी आहेत जिथे तुम्ही इथे येऊन स्वयंपाक वगैरे करू शकता. तुम्ही जर ग्रुपने आलात तर तुम्हाला इथे बाहेरनं मटण, मासे, फिश वगैरे घेऊन तुम्ही इथं बनवू शकता. तेच आम्ही केले. तर खूप सोयी आहेत इथं. तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. फक्त आणि इथं मेन म्हणजे केअरटेकर पण आहेत, बाजूलाच राहिले आहेत. ते तुम्हाला भाकरी वगैरे बनवून देऊ शकतात आणि तुम्ही स्वतः बाकीचा स्वयंपाक करू शकता. तर आता उद्या सकाळी आम्ही इथून उठल्यानंतर फक्त ब्रेकफास्ट करू आणि नंतर आम्ही घरी जाऊ. इथून काय अर्धा-पाऊण तासच लागतो आम्हाला हडपसरला जायला. तर रात्री जेवण करून जे गप्पा मारायला बसलो ते पहाटेचे 5:30 कधी वाजले ते समजलंच नाही. हे बघा मित्रांनो, जे समोर लाईट्स दिसतात त्या लाईट्स आहेत सिंहगड किल्ल्यावरच्या.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता आम्ही आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला. इथेच डोंजे गावामध्ये इथे चौकामध्ये हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे. रात्रभर आम्ही सर्व मित्रांनी गप्पा वगैरे मारल्या, झोपलोच नाही. खूप मजा आली. तर चला तुम्हाला एक सिंगल वडा सॅम्पल. बटाटा वडा एक सिंगल बटाटा वडा सॅम्पल. चटणी बघ केवढी दिली आहे. डोसा कसा आहे रे? मस्त. आवडला का? आवडला. हे फक्त कवरअप केलंय घाण होऊ नये म्हणून. हे फक्त बेडशीट काढलं तर प्रॉपर सेटअप आहे हा बेडचा. चला मित्रांनो, आता आपण हे रूम सोडतोय. आपण चेकआउट करतोय. सगळं साफसफाई करून घेतलेली आहे. चलो. आता सगळं आवरून आम्ही घरी जायला निघालो. या ट्रिपच्या खूप छान आठवणी घेऊन मजा, गप्पा, निसर्ग आणि नॉनव्हेजचा बेत आणि आम्ही एकत्र घालवलेला हा वेळ सगळंच खूप खास होतं. आणि निघताना एकच ठरवलं, पुन्हा लवकर अशी एक भन्नाट ट्रिप करायची. ओळखलं का? त्याला काय तुझ्या ब्लॉग मध्ये थोडासा मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्लॉगमध्ये.